जगाला शून्याची ओळख करून दिले हे आपल्या भारताचे गणिततज्ञ आर्यभट यांनीच. आर्यभट यांना भूमिती, अंकगणित, बीजगणित यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. आर्यभट यांनी वयाच्या 23व्या वर्षीच ज्योतिषशास्त्र व बीजगणिताचा महाग्रंथ लिहिला होता. त्यामुळे त्यांना बीजगणिताचा जनक असेही संबोधले जाते. सर्व गोष्टींच्या पुढे आपण कधी जातच नाही. आपण 10 वर्ष शाळेत शिकलो तरी पण आपण ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही करूच शकत नाही. पण कधीही शाळेचं तोंड न बघितलेला भाजीपाला मात्र आपल्या आधीच खरेदी किंमत काढून मोकळा होतो, कारण त्याला हा रोजचा सराव झालेला असतो. तेरा अंकी संख्या म्हणजे 13 अंकी संख्या हा गुणाकार कॉम्प्युटरला घातला, यांना घातला, तिने फक्त 28 सेकंदात केला. कल्पना करा, 13 अंकी संख्या म्हणजे 13 अंकी संख्या फक्त 28 सेकंदात उत्तर सांगितलं आणि हे गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड झालं. म्हणजे अशा ज्या महान आपल्या गणिती आहेत, शकुंतला देवी, त्यांना किती अंकी संख्या दिलं त्याचं 7वा घात 8वा घात ते सांगायचे. आणि याचे बरेच कार्यक्रम, याच्यावर एक सिनेमा सुद्धा निघाले. बघा तुम्ही, मुद्दाम तुमच्याकडे जर नेट असेल तर त्यामध्ये शोधा आणि तो पिक्चर पहा. असे पिक्चर जरूर पाहिजे. रामानुजन म्हणा, शकुंतला देवीच्या आलेले पिक्चर, निश्चितच तुम्हाला एक चांगली माहिती मिळते. हा पाठ नाही आहे माझा, पण मला 27 वेळा करायचंय. तर अशा तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जावं अशी आमची इच्छा आहे. तर या प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. अशी तुम्ही खूप यशस्वी पायऱ्या तुम्ही पदाक्रांत कराव्यात. शिखर नवीन नवीन तुम्ही शिखरांवर पाऊल ठेवावं, यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. शिक्षण सप्ताह व्यवस्थितरित्या आपण साजरा करताय त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला शुभेच्छा.